पंढरी राणा कोठेना दिसे पाहता उडी घाले अवचिता मोहे धावे घाले पाना नाव घेता पंढरी राणा सुख ठेवी आम्हा साठे दुःख आपणचे घोटे मोहे धावे घाले पाना नाव घेता पंढरी राणा आम्हा घाली पाठीकडे आपण कलिकाळासे भिडे मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा तुका म्हणे कृपा निधी तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावे मध्ये मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधाम्बं जगननिहितपाणि मण्डन मण्डनानं तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गासो करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी देवाचं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे। मी नेहमी सांगत असतो परमात्म्याचं नाम पावन आहे, पवित्र आहे, मंगळ आहे। ज्या परमात्म्याचे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, चराचरावर ज्याची सत्ता आहे, ज्याच्या अधीन पंचमहाभूत आहेत असा जगतव्यापक अखिल कोड भगवान परमात्मा ज्याच्या नामामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे, परम सुखाची प्राप्ती आहे, ज्या परमात्म्याचं नाम मंगळ आहे। किती मंगळ आहे? मंगळम भगवान विष्णू मंगळम गरुडध्वजाः मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनोहरि तदैव लग्नं सुदिनं तदेवं ताराबलं चंद्रबलं तदेवं विद्याबलं चंद्रबलं तदेवं लक्ष्मीपती ते हृगं स्मरामि। असं जे स्मरण केलेलं नाम पवित्र आहे। पवित्रं पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतं देवतानां भूतानां वयं पिता। कोणतंही कार्य
निर्विघ्नपणे पार पडायचा असेल तर त्या परमात्म्याच्या नामाने होत असतो. सकल मंगळाने सकाळ मंगळ निधे श्री विठ्ठलाचे नामाधे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ते नामा वाचने घेण्याचं एकच प्रयोजन आहे ते मंगळ आहे म्हणून. कारण कार्य निर्विघ्न पार पडायचं असेल तर सर्वदा सर्व कार्येषु नास्तिं तेषा अमंगलम एष हृदयस्थ भगवान मंगलाय तनोहरे. असं जे नाम मंगल पावन पवित्र आहे मधुर आहे ते मंगल ज्या नामाने ज्या संतांनी घेतलेलं आहे ते दुसरे चरण संतांचे. ते कोणते संत? ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याचे आस पुरवावे. तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. प्रथम वंदन करू गणनाथा उमा शंकराचे आसुता. चरणावरे ठेवणी माथा साष्टांग्याता दंडवत. दुसरी वंदू शारदा जे चतुराननाचे आत्मजा. वाक सिद्धी पावे सहजा तिच्या चरणोजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मणा ज्यांचे निपुण्य पावन. प्रसन्न होते श्रोते जन तया नमन माझे दंडवत. आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारती जन तया नमन माझे दंडवत. आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत. ऐसे नमन करोनी सकला हरी कथा बोले बुबडिया बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवे सकला नामा म्हणे विढाला. लोकाभिरामं मरणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्य रूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यं
तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता आम्हासाठी अवतार मच्छे कुर्मादे सुकार मोहे धावी घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा कुठे ना दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आम्हा घाले पाठीकडे आपण कलिकाळासी भिडे तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरे नावे मधी मोहे धावे घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा विढाला विढाला कीर्तन रूपी सेवे करता गायलेला अभंग श्रीमान संत वैराग्याचे मुकुटमणी असणारे सदेह वैकुंठ गमन करणारे महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय ह्यांचा पौराणिक प्रकरणातील परमात्म्याच्या अवतार कार्याची महती प्रतिपादन करणारा 6 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा अभंग आहे. चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार. श्री क्षेत्र आपल्या ह्या कोण गावातील श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडळ कोण गाव आणि ह्या मंडळाने आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह रामनवमी प्रित्यर्थ असणारा गेली 40 वर्ष अविरत चालू आहे. आणि ह्या सप्ताहाची आजचा मुख्य कीर्तन जर कोणता असेल की ज्या निमित्ताने हा सप्ताह आहे तो रामनवमी जन्म महोत्सव आणि त्या रामनवमी जन्म महोत्सव की रामप्रभूंच्या जन्म कार्याचं अवतरण मज सारख्या पामरकडे या मंडळाने स्थापन केलेलं आहे. माझं मी परम भाग्य समजतो. ह्या सप्ताहाचे ज्यांचा आशीर्वाद लाभलेले असे परमपूज्य सावलाराम बाबा डोंबिवलीकर असतील, स्वातंत्र्य सैनिक हरिभक्त पण वैकुंठवासी नामदेव महाराज म्हात्रे, तसेच वैकुंठवासी बलिराम महाराज मुकादम आणि आपले बालयोगी चिंतामणी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच मच्छिंदर महाराज ओवली मठ, नारायण महाराज बाचेवार, परशुराम महाराज किने आणि ज्ञानेश्वर सत्संग मंडळाच्या ह्या विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह गेली 40 वर्षे अविरत चालू आहे. जवळजवळ मला वाटतं 20 वर्षे मी ह्या व्यासपीठावर सेवा करतो आहे, परंतु 5, 7, 8 वर्षे झाली की ही सेवा अलिखित अशा प्रकारे माझ्याकडे आलेली आहे. कारण ही सेवा आपण की तुम्ही ही सेवा भगवंताची अवतार कार्याची तुम्हीच सादर करावी असा या मंडळाचा माझ्याकडे आग्रहाचा आणि अशा प्रकारे आमंत्रण आहे. विढाला विढाला या कार्यक्रमासाठी आपले आळंदीचे सर्व या ठिकाणी आणि विद्यार्थी आहेत. आमचे मृदंगाचार्य हरिभक्त परायण, गायनाचार्य 2-3 वर्षे ते या ठिकाणी गायला असतात. तुमचं काय नाव महाराज? हा, दत्ता महाराज.
आणि ही छोटी छोटी सर्व अत्यंत गुणीजन अशा प्रकारे फार सुंदर नाचतात बरं का, पावलावर पाऊल धरून. आणि आपल्या परिसरातील या ठिकाणी भाविक मंडळी आहेत. आमचे विनेकरी महाराज असतील, आमचे बलिराम महाराज, आमचे बालाराम महाराज चौधरी आहेत सरवलीवरून आलेले, तसेच फुलाजी महाराज पिंपलासवरून या ठिकाणी आहेत, श्रीराम महाराज पिंपलघर आणि बलिराम महाराज आमचे कामतघरवरून आलेले, तसेच आमचे गोपाळ हे बाबा गायत्री नगरहून आलेले दरवर्षी असतात ते उपस्थित या ठिकाणी मान्यवर आहेत. आमचे हरिभक्त परायण रामदास महाराज असतील, एकनाथ दादा असतील, भास्कर महाराज असतील, आमचे सरवली गावचे या ठिकाणी हरिभक्त परायण गणेश दादा चौधरी असतील, गोपीनाथ दादा चौधरी आहेत. तसेच या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण दुंदा महाराज ठाकरे, सगळी समोर प्रेमाची नावं सर्व किती नावं घ्यायची. म्हणून आपण सर्व उपस्थित आहात. त्यातल्या त्यात ह्या गावातली कार्यकर्ते मंडळी आमचे असतील, हरिभक्त परायण आमचे आदरणीय मधुकर दादा असतील, रमेश दादा असतील, त्याच्यानंतर आमचे प्रभाकर दादा असतील, किंवा आपल्या बलिराम बाबांचे 2 सुपुत्र अर्जुन महाराज असतील, पांडुरंग महाराज असतील. ही सर्व आपला संपूर्ण तनमन धनाने याला अर्पण केलेली ही मंडळी गेली अनेक वर्ष हा सप्ताह आयोजित करतात. आता त्याला तरुण पोरांची गरज आहे. म्हणून या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर दादा वगैरे याला जोडीला काही मुलं आहेत आणि ह्यांनी हा सप्ताह हातात घेतलेला आहे. आणि अशाच प्रकारे त्यांच्याकडे सतत अशा प्रकारचं कार्य घडवत राहू. विढाला विढाला. आज महत्वाचा दिवस आहे. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपद नवमीला ह्या भूतलावर अवतीर्ण झाले. आणि तो कार्यक्रम आपण गेले संपूर्ण भारतवर्षभर मोठ्या श्रद्धेने, आनंदाने आणि उत्साहामध्ये दरवर्षी साजरा करतो. वास्तविक पाहता कितीतरी युग होऊन गेली, पण हे कार्य करण्याची काय गरज आहे? काही लोक सांगतील हा भगवानचा धंदा आहे. तसं नाही आहे. कारण हे कार्य करण्यामध्ये प्रयोजन काय आहे? का कार्य करायचं? का देवाचा जन्म उत्सव साजरा करायचा? दरवर्षी आपण त्यांची कथा ऐकतो. तीच कथा तशाच प्रकारे अयोध्येमध्ये प्रभुआत्मा अवतीर्ण झाले हे आम्हाला माहिती आहे. मग परत परत का सांगायला पाहिजे? विढाला याला एकच कारण आहे. परमात्म्याचं नामस्मरण, चिंतन, स्मरण जे जीवनामध्ये आहे त्याचा अगणित उपकार ह्या जीवावर आहे. आपण जसं 15 ऑगस्ट 26 जानेवारी साजरी करतो ना, तो तर काळ कधीच मागे पडला. मग आता काय करायची गरज आहे? सांगतात लोक, अहो 150 वर्षाच्या पारतंत्र्यातून आपण मुक्त झालो म्हणून आपण ते साजरे करतो. पण ही युगाच्या आणि खिचपत पडलेला जीव आणि अशा प्रकारे ज्या परमात्म्याची भेट ज्या वेळेला झाली तेव्हा खरा जीव कृतार्थ झाला म्हणून ते करायचं आहे. विडाला हे करण्याचं कारण एकच आहे. तुकोबराय सांगतात, हे केल्याने काय होत असतो? जळते दोषाचे डोंगरा, जळते दोषाचे डोंगरा, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी
त्रिवेणी संगम देवभक्ताने नाम तेथेची उत्तम चरणरज वंदिता जळते दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे का पवित्र हरिकथा जे गातात जे ऐकतात जे सादर करतात ते सर्व पुण्यवान आहे म्हणून दरवर्षी ही सतत कथा पुन्हा 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 ऐकायची आहे सदा नाम घोष करू हरी कथा तुकोबराय सांगता सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखेल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो म्हणून सतत सतत ही कथा गाण्यामध्ये एकच कार्य आहे ते कोणतं आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा गा कारण ते गायल्याने काय होत असतो कथा चरित्र वर्णिता चोरटा वाल्मिक झाला सरता व्यास जार पुत्र तत्वता केला सरता तिहे लोकी तुम्ही ती कथा शुद्ध भावनेने जर गायली शुद्ध भावनेने ऐकली पवित्र चित्ताने जर तुम्ही श्रवण केली तर त्याला कारण काय आहे वाल्मिकाचा दृष्टांत भागवतकारांनी सांगितला की तो वाल्मिक महाचोर होता कितीतरी हत्यारा होता परंतु त्याने प्रभू रामचंद्रांचं चरित्र गायलं म्हणून कथा चरित्र ऐकता चोरट्या वाल्मिक झाला सरता त्या वाल्मिकाला सुद्धा महान अशा प्रकारचं काय दिलेलं आहे पद दिलेलं आहे कोणतं दिला वाल्मिकाला वाल्याचा वाल्मिक केला वास्तविक पदा तो कोण होता कोलियाचे कीर्ती वाढविले गहन रामायण कीर्ती वाढविली गहन केले रामायण रामाधी वाल्या कोण होता कोळी होता म्हणजे वर्णाने हा खालच्या लेवलचा होता बरं व्यास की ज्याने 18 पुराणांची निर्मिती केली नाही का बघा
परंतु तो कोण होता हो? तो सुद्धा कोळी समाजाचाच होता. आलं का लक्षात? कारण कोळ्याची मुलगी कोण होती? मत्स्यगंधा. आणि पराशरापासून झालेला व्यास हा कोळ्याचा पुत्र आहे. विढाला विढाला विढाला. अशा असणारे कोळी समाजाची सुद्धा लोक जर जगामध्ये पूज्य होतात, याला एकच कारण, त्यांनी कथाचरित्र ऐकलं, कथाचरित्र श्रवण केलं, कथाचरित्र लोकांना ऐकवलं. आणि म्हणून ही कथा परत परत ऐकण्याचं एकच आहे की आपण सुद्धा पवित्र शुद्ध होऊया. विढाला विढाला. आजचा विचार केला, आज प्रभू रामचंद्र अवतीर्ण झालेले आहे. परमात्मा का अवतीर्ण होत असतो? त्याला एकच कारण आहे. ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट पडतात, ज्या ज्या वेळेला ह्या धर्माचं हनन होते, धर्म धोक्यामध्ये येत असतो, त्या त्या वेळेला देव अवतीर्ण होत असतो. भगवंत गीतेमध्ये सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अद्भुतान् मा धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्म धोक्यात येतो, त्या त्या वेळेला आम्ही ह्या भूतलावर अवतीर्ण होत असतो. आपुल्या पाळीचे भक्तांना, आपुल्या पाळीचे भक्तांना, आपुल्या पाळीचे भक्तांना, आपुल्या पाळीचे भक्तांना. अवतार घेसी आपुल्या पाळीचे भक्त जना. धर्माचं रक्षण करण्यासाठी 3 प्रयोजने तुकोबर भागवत गीतेमध्ये भगवंत सांगतात. तो दुर्जनांचा संहार करतो, भक्तांचा संरक्षण करतो, भक्तांचे बळापासी प्रयोजन करण्यामध्ये, रक्षण करण्यामध्ये 3 कारण सांगितली. भक्ताच्या रक्षणासाठी एक तर दैत्यांचा काय नाश करणं. जर का तुम्ही दैत्यांचा, अभक्ताचा नाश कराल तरच भक्ताचं रक्षण आहे, आणि भक्ताचं रक्षण केलं तरच धर्माचं रक्षण आहे. मग जर धर्माचं रक्षण करायचं असेल तर पहिले दैत्यांचा नाश केला तर भक्ताचं संरक्षण, आणि भक्ताचं संरक्षण केलं तरच धर्माचं रक्षण आहे. कारण धर्म काय मूर्त स्वरूप नाही आहे. धर्म ही एक आपण मानलेला एक अशा आचारसंहिता आहे. आपण मानलं तर धर्म नाही का. म्हणून धर्माला फार महत्व आहे जीवनामध्ये. धर्म विश्वस्यम जगता प्रतिष्ठाम यताम धर्मम तथा जयाः. धर्मामुळे जगतामध्ये माणसाला प्रतिष्ठा निर्माण होते. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी जय आहे. धर्मातो महतं महती धर्मं रक्षति रक्षिताः. धर्माची हानी केली तर आपली हत्या होते, धर्माचं रक्षण केलं तर आपला रक्षण होत असतो. तुम्ही आम्ही सर्व धर्मरक्षित आहात, म्हणून आज या मंडपामध्ये धर्म मंडपमध्ये बसलेले आहात. आणि ह्याच्यासाठी, ह्या धर्माच्या रक्षणासाठी धर्मवीर जर म्हटलं गेलं, छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर येतात, छत्रपती संभाजी महाराज डोळ्यासमोर येतात, ज्याने संपूर्ण आयुष्य या धर्माच्या रक्षणासाठी आणि खर्ची घातलं हो. आताच ज्यांची पुण्यतिथी झाली छत्रपती संभाजी महाराज, आता ज्याने छावा बघितला असेल त्यांना माहिती आहे
की काय हालहाल करू ना माझ्या राजांना, त्या निर्दयी यवनाने कशा प्रकारे त्यांना छळलं, त्यांची कात्री काय सोडली, त्यांची नख काय खेचून घेतली, डोळ्यामध्ये तापलेले सळे घातले, कशासाठी? त्याला एकच फक्त त्यांचा पुढे होता की तू धर्म सोड आणि आमच्या धर्मामध्ये ये, तुला आमची स्वतःची मुलगी देतो, तुला राज्य देतो. परंतु त्याने त्यांच्या आमिषाला न भाळता स्वतः प्राण दिला, पण धर्माचं रक्षण केलं. आम्हाला चौथीला असताना धडा होता इतिहासामध्ये, त्याच्यामध्ये एक वाक्प्रचार प्रश्न दिला जायचा आम्हाला, नाही का? तो प्रश्न असा होता, प्राण गेला तरी बेहत्तर, पण माझा प्रिय हिंदू धर्म मी सोडणार नाही. हे वाक्य कोणाचे होते, कोण बोलला? हा प्रश्न आम्हाला त्यावेळेला प्रश्न होता. आला का लक्षात? पेपरमध्ये प्राण गेलं तरी बेहत्तर, हे वाक्य संभाजी राजाने आणि त्या औरंग्या पुढे बोललेले आहेत ना का? त्याला औरंग्यात बोलायचा, औरंगजेब बोलण्याच्या लायकीचाच नाही तो. ढाला ढाला माझ्या संतांनी, माझ्या राजाने सांभाळला. म्हणून निर्दय असणाऱ्या दुष्ट वृत्तीच्या जर का ह्या यवनांचा नाश केल्याशिवाय, संतांचं रक्षण केल्याशिवाय धर्माचं पालन होणार नाही. म्हणून भगवंत सांगतात की मी त्याचसाठी अवतार घेतो आणि आपोळेने कैवारे, मी साकार होणे अवतरे, अज्ञानाचे अंधारे रिघोणी घाली, दैत्याचे कुळे नासे, साधूचा मान घेऊसे, धर्मासे नीतीची शेज भरी, मी अविवेकाची काजली, फेडोनी विवेक दीप उजली, तैयोगिया पाहे दिवाळी निरंतर, स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगीना भक्ता निघती द्वंद्वे सात्विकाचे, ऐसे या काजा लागी, मी अवतरे युगा युगी. म्हणून ह्याच कामासाठी मी युगायुगी अवतार घेतो असा भगवंत गीतेमध्ये सांगतात. मग हे जर अशा प्रकारे आहे, आणि दुसरं याच्या पाठीमागे तुकोबराय सांगतात की तो आमच्यासाठी अवतार घेतो. पहिल्या चरणात आमच्यासाठी अवतार, म्हणतात तो अवताराला येतो, तो खास आमच्यासाठी येतो. भगवंत गीतेमध्ये सांगतात मी धर्मरक्षणाला अवतार येतो, आपल्या पाळीसे भक्त जना. परंतु तुकोबरायचा तो आमच्यासाठी येतो. तो अवताराला येण्याचं प्रयोजन काय आहे याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे, कथा सर्वांना माहिती आहे. ज्या वेळेला अंबरीश राजाने द्वादशीचं व्रत आचरण केलं, स्वतःच्या पत्नी बरोबर वर्षभर त्याने अशा प्रकारे व्रत केलं. द्वादशीचं व्रत कसं असायचं? दशमीला एक भुक्त,
एकादशी निराहार आणि द्वादशी पहाटे पारणं. ज्यावेळेला सूर्योदय बिंब दिसेल त्यावेळेला ते पारणं सोडायचं. आणि असा 1 वर्षभर त्याने चौघा सपत्नीक व्रत केला. आणि त्या व्रताचं उद्यापन करण्यासाठी यमुनेच्या तीरावर मधुवनामध्ये फार मोठा मंडप टाकला आणि सर्व प्रांतातले ऋषीमुनी बोलावले. कशासाठी? त्या व्रताच्या उद्यापनासाठी. आणि मग त्यावेळेला यज्ञाधिक अनेक कर्मे झाली, होम हवन सर्व झालं. सर्व काही पूजा अर्चा झाल्यानंतर सर्व ऋषींना दान दिली. गोदान दिलं, वस्त्रदान दिलं, भूमिदान, काय सुवर्णदान जे द्यायचं ते सर्व काही दान धर्म झाल्यानंतर मग सर्वांना भोजन दिली. आणि मग स्वतः राजा पात्रावर बसलेला आहे. काही क्षणिक मुहूर्त बाकी होता आणि आता पारणं सोडणार एवढ्यात त्या ठिकाणी आणि दुर्वास ऋषींची स्वारी आली. दुर्वास ऋषींना पाहिल्यानंतर अंबरीश राजा पात्रावरून उठलेला आहे आणि त्यांना सामोरा गेला. श्री संतांची या माथाच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि त्यांना आदर सत्कार केला, सन्मानाने आसनावर बसवलेला आहे, पूजा अर्चा केली. म्हटले ह्या बरं झालं तुम्ही वेळेवर आलं, आता तुम्हीही पारणं सोडायला बसा माझ्या जोडीला. दुर्वास ऋषी सांगतात मी आलो बसलो असतो पण मी अजून माझे अनेक कर्म उरकलेले नाही आहे. मी गंगेवर जातो, स्नान करतो आणि अर्ध्याधिक कर्म उरकून तुझ्या जोडीला बसायला येतो. म्हणून तो गेला. परंतु त्या बराच वेळ झाला. आता पारणं सोडण्यासाठी फक्त अर्धा मुहूर्त बाकी राहिला. आता तांबडही फुटलेला आहे. आता कधीही सूर्यबिंब होईल आणि जर का सूर्यबिंब जर उदयाला आला तर आपण जर त्याच्या अगोदर पारणं सोडलं नाही तर वर्षभर केलेला एकादशीचा व्रत आपलं फुकट जाईल. आणि जर आपण पारणं सोडलं तर त्या ऋषीचा अवमान होईल. मोठा धर्म संकटामध्ये पडला. करावं काय? उपस्थित सर्व ब्राह्मणांना प्रश्न विचारला की जेणेकरून मी केलेल्या पूर्ण वर्षाचं हे एकादशी व्रताचं मला फळी पदरात पडेल आणि आलेल्या अतिथीचा अवमानही होणार नाही, असा काहीतरी मध्ये सुवर्ण अशा प्रकारामध्ये काहीतरी काढा आणि मला मार्ग सांगा जेणेकरून माझ्याकडनं कुठल्या प्रकारचा दोष घडता कामा नये. त्यांनी सांगितलं एक काम करा, तुम्ही 1 चमच जल घ्या आणि 1 तुळशी पत्र घ्या आणि त्याचं आचमन करा. एकादशीच सोडल्याचं पुण्यही पदरात पडेल आणि अन्न न खाल्ल्याचाही सुद्धा दोष लागणार नाही. मग त्यासाठी त्यांनी ऋषीने सांगितल्याप्रमाणे केलं आणि आपला त्या एवढा फास्ट पंखा कशाला पाहिजे हो तुम्हाला? तुमचे फेटे उडून पाच बसला. त्यावेळेला असं सांगतात दुर्वास ऋषीने आपलं कार्य उरकलं आणि येऊन पाहिलं, अंतर्ज्ञानाने जाणलं की ह्याने एकादशीचं पारणं सोडलेलं आहे. क्रोधायमान झाला, रागावला. आम्हाला आमंत्रण करता जेवणाचा आणि तुम्ही पारणं सोडून मोकळा होता, तुम्हाला मी शाप देतो. म्हणून त्याने सांगितलं जा तू गर्भवास होशील. त्यावेळेला त्याला फार दुःख झालं. त्याने भगवंताचा स्मरण केला. म्हटले परमात्म्या, तुझ्या जर व्रताच्या पाठीमागे जर भक्ताला एवढी संकट येत असतील तर कसा कोणी टिकेल तुझ्या भक्तीमध्ये? त्यातल्या त्यात त्याला एवढा राग त्याच्यात थांबला नाही. केसाची एक जटा उपटली आणि त्याच्यापासून एक कृत्या निर्माण केली आणि ती त्यांनी त्या आणि यांच्या मागे सोडली. कोणाच्या?
त्या राजाच्या मागे सोडली. त्यावेळेला तो राजा घाबरला की आता होईल, हा तर आता मला ही खाऊन टाकीन. म्हणून त्याने स्मरण करायला सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. असा अंबरीषाचा धावा पाहिल्यानंतर वैकुंठावरून परमात्मा धावत आला आणि त्यांनी चक्र त्या कृत्याच्या मागे सोडला, कृत्या नष्ट केली आणि दुर्वासाच्या मागे चक्र लागला. त्यावेळेला तो दुर्वास पळतो पळतो, त्याच्या मागे चक्र आहे. ब्रह्मलोकामध्ये गेला, वाचवा. ब्रह्मदेव सांगतो मी सोडणार नाही बाबा, हा चक्र माझ्या बापाचा आहे. पुढे गेला, भगवान शिवाला कैलासाकडे गेला, प्रार्थना केली, भगवंता वाचवा. म्हटले मी वाचणार नाही, माझ्या आराध्य देवाचा हा चक्र आहे. सगळ्या त्रिभुवनामध्ये तो अशा प्रकारे अंबरीष धावतो, आपला दुर्वास धावतो, पण चक्र काही सोडत. नारदांची भेट झाली. नारदाला शरण गेले आणि म्हटले काय करू नारदा, मला या चक्रापासून सोडव. नारदाने सांगितलं ज्यांनी चक्र सोडला त्याला शरण जा. मग नारदाचं ऐकून भगवान विष्णूला वैकुंठामध्ये जाऊन शरणागती गेली. विश्वामित्र आपल्या दुर्वास सांगतात देवा माफ करा, ही तुमची जी सामर्थ्य शक्ती आहे ती वापस घ्या. म्हटली माझ्या हातामध्ये नाही, ज्या भक्ताचा तू छळ केलेला त्याला शरण जा, तरच तो चक्र थांबेल. विढाला विढाला. आणि तिथून तो दुर्वास येऊन अंबरीष राजाला शरण गेला. म्हटले महाराज मला माफ करा. परिणाम चक्र थांबला. परंतु जो दिलेला जो शाप होता गर्भवासाचा, तो प्रत्यक्ष भगवंताने स्वतःवर घेतलेला आहे. आणि परिणाम काय झाला की ते 10 गर्भवास नाही का स्वतः भगवंताने स्वीकारलेले आहे. भागवतामध्ये एकूण 24 अवतार कार्य सांगितले, पण त्याच्यामध्ये मुख्य 10 आहेत. कोणते? मच्छापासुनी चारिते नरहरे पर्यंत झाले कृते. त्रे वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापते. ऐसे हे अवतार 7 मगतो द्वापारीचा 8वा. श्रीकृष्ण कली माझी बौद्ध 9वा. कलंकी पुढे आता येणारा काय आहे 10वा. हे 10 गर्भवास नाही का भक्तांचा कैवारी कष्टला विठ्ठली अंबरीषासाठी 10 गर्भवास सोशिले. अंबरीषासाठी 10 गर्भवास सोसले. मग तो अंबरीष कोण होता? अंबरीष कोण होता? तुकोबराय सांगतात तो मीच होतो. ज्या वेळेला त्रेतायुगामध्ये अंबरीष राजा होता तो मीच होतो. त्याच्यानंतर अंबरीषाचा दुसरा अवतार आहे त्रेतायुगामध्ये, तो कृतयुगामध्ये तो म्हणजे प्रल्हाद आहे. प्रल्हादानंतर त्रेतायुगामध्ये तोच असणारा प्रल्हाद पुढे त्रेतायुगामध्ये अंगद झाला. तोच अंगद द्वापार युगामध्ये उद्धव झाला आणि तोच उद्धव कलियुगामध्ये आमचे नामदेव महाराज झाले. आणि निलोबाराय तेच सांगतात. काय सांगतात? त्या गुरु परंपरेमध्ये सांगत असताना निलोबाराय सांगतात जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकलांचा येथोडिया. मग हे जे गर्भवास जे
कंसाने दिलेला शाप तो जो असणाराच्या आमच्या अमरीशासाठी भगवंताने स्वतःवर सोसला आणि त्यांनी 10 गर्भवास घेतले, त्यांनी जे अवतार घेतले ते म्हणजे आम्हासाठी अवतार, म्हणजे आमच्यासाठीच अवतार घेतला. कारण तुकोबराय सांगतात जे जे झाले अवतार अवतार तुका त्यांच्या बरोबर. तुकोबारा सांगतात मागे बहुता जन्मे हेची करितालो आम्ही भवता पाश्रमी पिडले त्या विनवू मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. मागे बहुत जन्मी हेच आम्ही करीत आलेलो आहो. निद्रा करीत होतो तई सवेची लंका घेतली पायी वानर गोवळ गाई सवे चारीत हिंडत असो. तुकोबराय सांगतात ज्यावेळेला आम्ही देवाच्या चरणाजवळ स्थिर होतो त्या टायमाला देवाने अवतार घेतलं आणि रावणादिकांचा यावर विजय मिळवला. त्यावेळेला आम्ही वानर होतो. लंका सवेची घेतली लंका तई वानर गोवळ गाई सवे चारीत हिंडत असो. ज्यावेळेला भगवंत कृष्ण झाले त्यावेळेला आम्ही त्याच्या बरोबर गोपाळ होतो. आता परमात्मा विटेवर उभा आहे, आम्ही वारकरी आहोत. म्हणून तुकोबराय सांगतात आम्हासाठी अवतार मत्स्य कर्मादी सुकर. ही जे अवतार आहेत ना हे आमच्यासाठी आहेत. कारण तो जो आहे ना अंबरीश राजा तो माझाच अवतार आहे आणि आमच्यासाठी देवाने अवतार घेतला. म्हणून तो अशा प्रकारे प्रत्येक युगायुगाला अवतार घेतो. अवतार घेऊन करतो काय तर तो नुसता अवतार घेत नाही, भक्ता राखे पायापासी शस्त्र घेऊन आला. राम अवतार मध्ये धनुष्य बाण घेतलेला आहे नाही का. हरी अवतारामध्ये चक्र घेऊन आलेला आहे. प्रत्येक अवतारामध्ये गदा घेऊन आलेला आहे नाही का. त्रिशूल नाही का. तुकोबराय सांगतात घेऊन या चक्र गदा हाचे धंदा करीत असे. कोणता धंदा? भक्ता राखे पायापासी दुर्जनाचे संहारे. नुसतं दुर्जनांचा संहारही करतो का? भक्तांचाही रक्षण करतो. परंतु तो भक्त नुसता जर घरात बसून राहील, माझं स्मरण करणार नाही, माझी आठवण करणार नाही, माझं स्मरण चिंतन नामस्मरण करणार नाही, माझं व्रत वैकल्य करणार नाही, माझ्या अवतार कार्याचं महत्व जाणणार नाही तर त्याच्यासाठी देव जाणार नाही. पण त्याचं जर अंतःकरणामधून आणि जर भजन केलं तर तो काय करतो? दुसऱ्या चरणामध्ये आवो हे धाव गादी पारा
जर देवाला प्रेमाने आळवलं, प्रेमाने जर देवाचा धावा केला, तर तो परमात्मा त्यावर मोहित होतो, त्याचा अंकित होतो. परिणाम मोहे धावे घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा. जसं बाळाला भूक लागली तर त्याने फक्त ओरडावं, आईसाठी रडावं. आई 12 कामात टाकून देईल आणि आपल्या बाळाला जवळ घेते आणि त्याच्या मुखामध्ये स्तनपान करते. माऊली ज्ञानोबराय सांगतात, माऊली ज्ञानोबराय सांगतात, अहो ताण्ह्याचे लागता झटे, तो अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम दुनवटे पडे त्यांचे रे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, ताण्याचे झटे लागल्याशिवाय त्या गाईला पाना फुटत नाही. बघा, ज्या वेळेला त्या गाईला जर त्या वासराला वासरू बिलगला तर तो गाईच्या त्या काशीला जोर जोरामध्ये काय देतो, असे ठोसे मारतो, ठोसे. मग त्या आईला राग येतो का त्या गोष्टीचा? रोसे प्रेम दुनवटे पढिया त्यांचणी. जसं तो रागाने ठोसे मारतो पण प्रेमाने अधिक पाना त्या वासरासाठी ती सोडते, तसं भक्तांनी त्या देवासाठी रागवावं, रुसावं, देवाची आलवणी करावी. का देव त्या गायीसारखा त्या भक्तावर प्रेम करतो. अशा प्रकारे मोहे धावे पाझी पाना, म्हणून त्याचे नाव घेता पंढरी राणा. त्या पंढरी राणाचं नाव घेतलं तर तो मोहाने प्रेमाने त्या भक्ताकडे आकर्षित होत असतो. भागवतामध्ये एक कथा आलेली आहे. असं सांगतात, एक गजेंद्र त्याच्या अनेक पत्न्या आणि मुलांना घेऊन तो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि जलक्रीडा सफर करायला निघाला. आपली पण पोरं जातात नाही का, आता कुठेतरी ते खडवलीला कुठे जातात मरायला, नाहीतर एखाद्या चौपाटीवर जातात कुठल्या तरी, तिथला काही अंदाज नसतो, खोल समुद्रामध्ये जातात. पेपरला वाचतो आम्ही पण 15 गेली होती, त्यातली 10 आली आणि 5 गेली. म्हणजे ही आता पण ती पूर्वीची, आता पण तशाच प्रकारे. आता लोक निघतील बघा स्वतःच्या गाड्या घेऊन कुठे ना कुठे, चला सहलीला. तसा हा गजेंद्र आपल्या सगळ्या परिवाराला घेऊन आणि त्या तलावामध्ये जलक्रीडा करण्यासाठी गेला. सगळा कुटुंब त्याच्यामध्ये उतरलेला आहे. एकामेकाच्या अंगावर सोंडेने पाण्याची फवारे मारतात आणि असा धुमाकूळ त्या तलावामध्ये त्यांनी घातलेला होता. तिथेच एक डबा भरून बसलेला नक्र होता. त्या नक्राने त्या हत्तीचा पाय पकडला. पकडल्यानंतर असं सांगतात की त्याने आटोकाट प्रयत्न केला त्याच्या मगरमिठीतून सुटण्याचा, परंतु हत्तीची जरी ताकद नक्रापेक्षा जास्त होती, परंतु तो नक्र ज्या त्याच्या वारडामध्ये होता तिथे त्याची जास्त ताकद नाही का. आपण सांगतो नाही का, एखाद्या गलीच्या कुत्र्याची सुद्धा त्याची ताकद त्याच्या गलीमध्ये जास्त असतो. तसं प्रत्येकाची त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये ताकद असते. आता तो जर नक्र जर पाण्याबाहेर असता तर हत्तीने चिरडून मारला असता त्याला, परंतु तो त्या पाण्यामध्ये असल्यामुळे त्या पाण्यामध्ये त्याचं जास्त सामर्थ्य होतं. त्याला सोडण्यासाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबाने प्रतिकार केला. जवळजवळ 1000 वर्ष युद्ध चालला महाराज. त्याच्या मुलांनी, त्याच्या भावांनी, त्यांच्या पत्न्यांनी, सर्वांनी त्या नक्राशी झुंज केली. परंतु 1000 वर्षे झाली पण तो काही सोडत नाही. गजेंद्र हत्ती नाडला जलचरे, तुझ मोकालीला पांडुरंगा. गजेंद्र हत्ती आपते मोकालीला. तो आपते म्हणजे नातेवाईक, याने सर्वांनी लाजता त्याला सोडून दिला. अरे चला, किती दिवस याच्यासाठी आपण आपलं सगळं कामधंदा सोडून याच्या मागे लागल्या. एखादा मनुष्य बघा आपला जीवलग असेल, एकदम घरचा करता जरी असेल, आणि मग तो एखाद्या संकटामध्ये सापडला, एखाद्या दुर्धर आजारामध्ये सापडला म्हणा किंवा ऍक्सिडेंट मध्ये, आणि तो जर बेडवर आल्यानंतर अख्ख्या घराची त्याची ते कुटुंबाची त्याला सेवा करायला सगळी लागतात. परंतु 1 वर्ष झाला
5 वर्ष झाली सेवा करून करून शेवटी लोक वैतागतात, सांगत बाद झाला, आता भरपूर आपण आपलं कर्तव्य बजावलं, आता त्याचं कर्म त्याच्या मागे. आता त्याचप्रमाणे ही सर्व नातेवाईक सोडून गेली. हो, मला सांगा, देहीच्या अवसान कोणी नये कोणा कामा, तुझ्यासाठी शोक ना करती दुःख, रडती रडती पुढे कैसे होईल म्हणती, आपुलिया हिता रडती जना देखता, यांचे कैसे बोल खरे एका जनार्दनी त्वरे. देहाच्या अवसाना कोणी नाही कोणाच्या कामा, अंतकालाच्या वेळेला शेवटी कोणी उपयोगाला येत नाही. नाही का? तुकोबरा एका ठिकाणी अभंगामध्ये फार सुंदर सांगतात. तुकोबरा काय सांगतात, हे सर्व जे आहेत ना, हे सर्व मिळालेले आहेत, परंतु हे अंतकाळाला कोणी उपयोगाला येत नाही. मग त्या वेळेला शेवटी तो विचार करतो, अरे ज्यांच्यासाठी मी एवढा केला, मज चालता प्रयाण काळी असताना दिसती जवळी, मृत्युके मृतिका कवळी, एकळे मेले संचिताचे. अरे हे कोणीच माझ्या वेळेला नाही, यांच्यासाठी मी एवढा अट्टहास केला, एवढा मी प्रण करून एवढं सर्व कमवला, कोणासाठी? या कुटुंबासाठी ना. म्हणजे अंतकाला कोणीच नाही. बहीण बंधूचा कळवळा हे तू जानसी रे दयाळा, जेव्हा लागली यम शृंखला तेव्हा दुरे राहिली. अरे 9 मास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेसी, तेही निष्ठुर झाली कैसी अंती दुरे राहिली. आई कामाला येत नाही, बाप कामाला येत नाही, भाऊ कामाला येत नाही, बायको कामाला येत नाही, आपली मुलं बाळा अंतकाला कोणी येत नाही. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, राहती निराली राणा पोरे सकळ. मग त्यावेळेला कळून चुकतं, अंतकाळाला मी फक्त अंतकाळ मी परदेशी हे जाणून या माणसे, म्हणून या ऋषिकेशी शरण तुझा आलो. मग प्रत्येक जण सांगतो मी अंतकाळामध्ये परदेशीच आहे बाबा, ही माझी कोणी कामाला येणारी नाही. या हत्तीला समजलं की सर्व माझे नातेवाईक मला सोडून गेले, मला याच्यातून कोणीच आता सोडवणार नाही, फक्त मीच माझा एकटा अंतकाळामध्ये याच्याशी झुंज देत आहे ना. मग जगामध्ये जो कोणी शास्त्र असेल, जो कोणी परमात्मा असेल, त्याने हातीमध्ये एक सोंडेमध्ये एक कमळ घेतलं आणि आकाशामध्ये भिरकावून दिलं आणि सांगितलं, जो कोणी ह्या जगताचा तारणहार असेल, परमात्मा असेल, मी त्याला जाणत नाही, मी त्याला पाहिलं नाही, परंतु खरंच सामर्थ्यवान असेल तर त्याने माझ्या हक्केला हाक द्यावी आणि त्याने येऊन मला या संकटातून सोडवावं. मी अनन्य भावाने शरण आलो म्हणून त्याने कमल भिरकावून दिला. भक्त लागे मोही कनवाळू कृपाळू, 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 भक्त लागे मोही
त्या हत्तीने देवाचा धावा केला. कणवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. पांडुरंगा येई हो पांडुरंगा, जीवीचे जीव लागे येई हो. आणि त्यावेळेला परमात्मा वैकुंठामध्ये आपला ताटावर घेऊन जेवायला बसला होता. ही हाक वैकुंठामध्ये देवाने ऐकली. परमात्म्याने हातामध्ये घास घेतलेला आहे. त्यावेळेला दासे करे दासाचे, उणे ना साये तयाचे, वाढीले ठाईचे भांडे सांडोनी धावे. दासे करे दासाचे, उणे ना साये तयाचे, वाढीले ठाईचे भांडे सांडोनी धावे. अहो भानास बाजूला केला आणि पलट सुटला. लक्ष्मी विचारतात, अहो थांबा थांबा, असं ताट सोडून जाऊ नये, कुठे चालले ते तर सांगून चला. त्यावेळेला देवाला सांगा, लक्ष्मीला एक सांगायचं होतं. लक्ष्मीला, अगं लक्ष्मी, मृत्यू लोकांमध्ये माझा एक हत्ती भक्त संकटामध्ये फसलेला आहे, त्याला सोडवण्यासाठी चाललेला आहे, परंतु एवढा सांगायला त्याला फुरसत आहे कुठे? हा काय हे लक्ष्मी, ती काय हे गजराज, आगे छोर सुटे गोळी, पिछे हो आवाज. हा शब्द बोलता बोलता हा शब्द फक्त लक्ष्मीपर्यंत आहे आणि हत्ती बोलेपर्यंत देव हत्तीपर्यंत पोहोचला. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे. गरुडाचा वेग सुद्धा देवाला कमी पडला, त्या गरुडाला बी टाकू गेला आणि हत्तीपर्यंत पोहोचला आणि त्या हत्तीला वाचवला. हत्तीचाही उद्धार केला, ज्या नकराने पाय पकडला होता त्याचाही उद्धार केला. तुकोबराय सांगतात, मोहे भावे घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. मग अशा प्रकारे अनेक भक्तांना तुम्ही सांगता, बरोबर आहे गेला, परंतु तो हत्तीला धावून येतो का? तर कोणाकोणाच्या हत्तीला आला होता? तिसऱ्या चरणामध्ये सांगता, कोठे नदीचे पाहता, 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 कोठे नदीचे पाहता. उडी घाली, उडी घाली, उडी घाली अवस्था, उडी घाली, उडी घाली, उडी घाली अवस्था. मोहे धाव घाली पाला, मोहे धाव घाली पाला. उडी घाली, उडी घाली, उडी घाली अवस्था, उडी घाली, उडी घाली, उडी घाली अवस्था. कोठे नदीचे मोहे धाव घाली पाला. अभंग 6 चरणाचा आहे आणि 6 चरणामध्ये प्रत्येक भक्तासाठी देव कसा धावून आला एवढा विस्तार करायला आपल्याला वेळ नाही आहे, नाही का? तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, कोठे ना दिसे पाहता, उडी घाले अवचिता. कथा सर्वांना माहित आहे. हिरण्यकश्यपू ज्या वेळेला ब्रह्मदेवाला तप करून वर मागितलं, मला अमर पद पाहिजे, ब्रह्मदेव सांगतो, अरे वेड्या, मीच मरणार आहे. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, ना चुकते पुनरावृत्तीचे वळसे. का निवटले यांचे जैसे, पोटना देखो कैसे थोरवेचे मान पाहे पा. जो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीची मापाशी गजाहला. तो ब्रह्मदेव सांगतो, मी जरी सृष्टी निर्माण केली तरी मला सुद्धा मरावंच लागणार आहे, तर तुला मी अमर कसा करू? मग त्याने सांगितलं, मी सांगतो तसे वर दे. म्हटले काय? मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, आकाशात मरण नको, जमिनीवर मरण नको, घरात मरण नको, बाहेर मरण नको, शस्त्रात मरण नको, अस्त्रात मरण नको. आणि ब्रह्मदेव तथास्तु 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 बोलत गेला. ह्याला वाटलं मी देवाला फसवला.
पण तो देव किती चतुर आहे. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणे मुकुट सकला म्हणे धन्य तोचे विठ्ठल. आणि तो एवढा उन्मत्त झाला, तो सांगतो आजपासून देवाचं नाव घ्यायचं नाही, मीच देव. आणि सर्व जेवढी पण भगवंताची मंदिरं होती सर्व मंदिरांना लॉक आले बंद. आणि मग जो कोणी जर या घ्यायला लागला नाव किंवा भक्ती पूजा करायला लागला की त्याला कारागृहामध्ये टाकायचं. परंतु त्याच्याच घरामध्ये एक गर्भेदी निर्माण झाला, त्याचा स्वतःचा मुलगा. नारायण 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 हरी नारायण 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 हिरण्यकश्यपूला राग आला. म्हटले हे आपल्या कुलामध्ये चालत नाही, मी सगळी याच्यावर काय केलेले बंधन घातलेली आहेत आणि तू कसं काय हे नाव घेतो. शेवटी ऐकत नाही, मग शिक्षा केली. हा ऐकत नाही ना, ह्याचा कडेलोट करा. मोठ्या कड्यावरून लोटून दिला. तरी प्रल्हाद नारायण 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 हरे नारायण असे 11 प्रयोग केले असं सांगतात. 20 प्रयोग केला, त्याला सर्पदंश केला, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला, तर तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. असे किती प्रयोग केले? 11 प्रयोग प्रल्हादाला मारण्यासाठी केले स्वतःच्या बापाने. प्रल्हादासी पिता प्रल्हादासी पिता करीतो जातनी प्रल्हादासी पिता करीतो जातनी प्रल्हादासी पिता करीतो जातनी प्रल्हादासी नामस्मरण त्यांनी सोडलं नाही. शेवटी त्या प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी विचारले, काय रे तुला एवढा आम्ही मारण्याचा प्रयत्न करतो, मरत नाही, तुला वाचवतो कोण? म्हटले माझा नारायण वाचवतो. मग तो आहे तरी कुठे? म्हटले तो कुठे नाही, तो नाही ऐसा ठाव उरला से कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. जसा गगन ज्या ठिकाणी नाही असा जगामध्ये कोणतीच वस्तू नाही आहे, तसा माझा परमात्मा नाही अशी वस्तूच जगामध्ये नाही. विठ्ठल विस्तारेला जगे, विठ्ठल विस्तारला जगे, कवळी पाताळे भुवनी, कवळी पाताळे भुवनी. विठ्ठल मुनी मन
विठ्ठल नाही का संपूर्ण म्हणा विठ्ठल व्यापक त्रिभुवने विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल सप्त पातालामध्ये भरलेला आहे सर्व चराचरामध्ये व्यापलेला आहे तळी तळी भरला देव आहे ना या खांबामध्ये आहे म्हटले त्या खांबामध्ये माझा देव आहे दुर्जने खांबावरी वेल नाही आपल्या जवळ दुर्जने खांबावरी मारेलेला तेथे नारायण प्रगटला आणि त्यावेळेला त्या खांबातून नरहरी प्रकट झाला हिरण्यकश्यपूला पकडला आणि घरात बाहेर मरण नाही आणि बाहेर मरण नाही पकडला कुठे घराच्या उंबरठ्यावर आपला आता घराच्या उंबरठ्यात निघून गेली त्या उंबरठ्यावर बसला उंबरठा म्हणजे मर्यादा एकदा उंबरठा ओलांडून पुढे गेला की घरात यायचा असेल तर घरची सर्व पथ्ये पाळायला पाहिजे जर घर सोडून गेला उंबरठा संपला मग तो उंबरठा आहे त्याला ना घरात आणि नाही बाहेर मध्ये मध पकडला त्याला सांगतो ना तू सांगतो घरात मरण नको बाहेर मरण नको दुसरा म्हणतो आकाशात मरण नको जमिनीवर मरण नको मांडीवर घेतला आणखी सांगतात दिवसा मरण नको रात्री मरण नको संध्याकाळची वेळ सूर्य अस्ताला गेला होता संध्या रजनी पसरलेली होती दिवसही नाही रात्र नाही अशा संध्याकाळच्या वेळी पकडला शस्त्रात मरण नाही आश्रात मरण नाही नखाखाली फाडला हो ओठेना दिसे पाहता उडे घाले अवचिता आणि म्हणून सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आमच्यासाठी सुख आहे आणि तू स्वतः दुःख सेवन करतो असा माझा परमात्मा त्या परमात्म्याचं मोठ्या प्रमाणे एकदा भजन करा विठोबा रखुमार तुका म्हणे कृपानिधे आम्हा उतरे नावे मध्ये मोहे धावे झाले पान्हा नाव घेता पंढरी राणा आज चैत्र शुद्ध नवमी आजच्या दिवशी भगवंत या भूतलावर अवतीर्ण झाले त्याचा थोडक्यात चरित्र 10 मिनिटांमध्ये सांगून शेवा
संपवायचे आहे. कथा सर्वांना माहिती आहे. असं सांगतात त्रेतायुगामध्ये ह्या पृथ्वीवर दैत्यांचं प्रस्थ वाढलं. फार अशा प्रकारे त्यांनी सगळीकडे थैमान मांडलेलं आहे आणि सर्व ब्राह्मणादिक यज्ञ कर्म मोडकलीला आणले. फार संपूर्ण अशा प्रकारे देवादिकांचा त्याने पाडाव करून सर्वांना बंदिवासामध्ये टाकलेले आहे. असा उन्मत्त त्यावेळेला रावण राजा ह्या भूतलावर अवतरित झाला होता. असं सांगतात 33 कोटी देवांना ज्यांनी बंदिवासामध्ये टाकले होते आणि त्याच्या जाचाला कंटाळून सर्व ऋषीगण सर्व आणि ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन क्षीरसागरामध्ये गेले. सर्वांनी प्रार्थना केली आणि भगवान विष्णूची प्रार्थना करत असताना सांगितलं आहे त्यावेळेला भगवंताची प्रार्थना शांताकारं भुजंग शयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गणसदृश्यं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभवहरं सर्वलौकिकनाथम् अन्यथां शरणं नास्ति त्वमेवं शरणममं तस्मात् कारुण्यभावेन रक्षं परमेश्वरः. आणि त्यावेळेला भगवंताने सर्व देवांना अभय दिलं. सांगितलं घाबरू नका देवानो, मी आता त्रेतायुगामध्ये अयोध्या पती असणारा राजा दशरथ याच्या पोटी अवतार घेणार आहे. तुम्ही सर्व सुरवार वानर व्हा आणि मला शरणागतीला मला सहाय्य करा, जेणेकरून आपण ह्या भूतलावर झालेला रावणाचा जो का कहर आहे त्याचा आपण बिमोड करूया. अशा प्रकारे सर्व देवांना अभय वचन दिलेलं आहे. तुम्ही सकलही सुरवर वेगे व्हावे वानर, आम्ही दोघे घेऊन अवतार करू वचनार्थ सत्तेही. आम्ही दोघे म्हणजे कोण? राम लक्ष्मण आम्ही अवतार घेऊ. तुम्ही सर्व देव वानर व्हा आणि मला सहाय्य करण्यासाठी या. आणि अशा प्रकारे त्याच वेळेला या मृत्यूलोकामध्ये अयोध्या नगरीमध्ये आज राजाचा पुत्र दशरथ राजा हा राज्य करीत होता. दशरथाचा जर विचार केला, दशरथ राजा फार पराक्रमी राजा होता. 700 स्त्रिया दशरथ राजाला आहे. देवांना कुठल्या प्रकारचं संकट पडलं तर दशरथ राजाचा सहाय्य देव घ्यायचे आणि स्वतःच्या स्वसामर्थ्याने रथ स्वर्गामध्ये घेऊन आणि देवांना सहकार्य करणारा असा दशरथ राजा या मृत्यू लोकामध्ये बलवान राजा होता. एकदा काय झालं की दशरथ राजाच्याकडनं न कळत हरिण समजून श्रावणाची हत्या घडली. कथा सर्वांना माहिती आहे, जास्त विस्ताराने सांगत नाही. त्यावेळेला श्रावणाची हत्या घडली. राजा शिकारीला गेला असताना काही लोक सांगतात राजा शिकारीला गेला होता याचा अर्थ तो मांसाहारी असेल, नाही का? तो एक बोलत होता ना, तुमचा राम बोलतो मांसाहारी होता. आता त्याचं नाव घ्यायचं बी लायकीचं नाही. तो आपल्याच जवळचा मुंबऱ्यातला, नाही का? परंतु तो दशरथ राजा शिकारीला कशासाठी गेला होता सांगू का तुम्हाला? त्याच्या जीवनामध्ये त्याने वशिष्ठांना एक प्रश्न केला. पुत्रहीनस्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते. हे वशिष्ठ गुरुजी, हा राज्य मला अरण्यासारखं भासतो, कारण या घरामध्ये मला वारस म्हणून पुत्र संतती नाही आहे. मग ही पुत्र संतती मला कशी प्राप्ती होईल? म्हणून त्याच्यासाठी तुम्ही पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे. म्हणून तुम्ही ह्या यज्ञाला पशुबली पाहिजे, म्हणून तुम्ही जंगलामध्ये जा. म्हणून राजा पशुबली शोधण्यासाठी जंगलामध्ये गेला होता. यज्ञाला पशुबली पाहिजे होता म्हणून. परंतु
संध्याकाळ झाली तरी पण त्याला कोणी पशु आढळत नाही. म्हणून एका तळ्याच्या कडेला झाडावर राजा लपून बसला. त्याला वाटला पाणी पिण्याच्या तरी एखाद्या उद्देशाने एखादा स्वापद येईल आणि त्याची मी शिकार करीन, म्हणून राजा लपून बसला. परंतु कर्म धर्म संयोगाने त्याच वेळी श्रावण आला होता आई वडिलांना पाणी देण्यासाठी. आणि त्याने ज्या वेळेला कमंडलू त्या पाण्यामध्ये बुडवला तो बुडबुड असा आवाज आला. छोटासा भांडा असला, मोठा भांडा असला, त्याचा तोंड छोटा असला तर सरळ त्याच्यामध्ये पाणी शिरत नाही. अगोदर आतली हवा बाहेर निघतो आणि मग पाणी आत घुसायला सुरुवात होतो. त्यावेळेला तो आवाज होतो तो बुडबुड 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 असा आवाज. आणि दशरथाच्या कानावर आवाज आला की कोणीतरी स्वापद पाणी पिण्यासाठी आलेला आहे. म्हणून पाण्याच्या आवाजाच्या रोधाने बाण सोडला. तो जाऊन त्या श्रावणाच्या छातीत रुतला. धाडकन रक्ताच्या थारोल्यामध्ये तो श्रावण कोसळला. जोरात ओरडला, आई ग, कोणी दृष्टाने मला बाण मारला, काय मी त्याचा अपराध केला होता हो. आणि ती आरोली ज्या वेळेला दशरथाच्या कानावर गेली तेव्हा त्याला समजलं की आपल्याकडनं मनुष्यवध घडलेला आहे. आणि तो धावत आला. पाहतो तर एक तरुण अशा प्रकारचा एक राजबिंडा ब्राह्मण कुमार पाहिला. दुःख झालं हो, फार दुःख झालं. त्या काळामध्ये एक कविता होती, आम्हाला नव्हती त्या काळामध्ये, पण नाही का जे जुने आहेत आपले कृष्ण गुरुजी आहेत काही त्यांच्या काळामध्ये ती पाठांतराला असेल कविता. शराला तो आला धावोणी काळ, विव्हळला श्रावण बाळ, हे आहे ग दीर्घ फोडोनी हाक, तो जाऊनी पडला झोक, या राजाच्या श्रवणे करुणावाणे, हृदयाचे झाले पाणी, त्या ब्राह्मण पुत्रा बघुणी तळमळा नृमणी, हृदयाचे झाले पाणी, मग राजा तो वदला श्रावण बाला, मी कारण तुझ्या शाला. 13 का 14 चरणाची कविता आहे. 14 चरणाची अशी फार मोठी लाभ. तर एवढ्या कविता आता 2-2, 3-3 चरणाच्या कविता, त्या पण कविता कशा आम्ही होतो तेव्हा कशी कविता होती ती माहितीये का? वटाने फुटाने शेंगदाणे उडत चालले टना टना, वाटेला भेटला तिलाचा कणा, तो म्हणाला काय, अरे हे काय कविता झाल्या का? या कविता आम्हाला होत्या, सांगा तुम्ही. पण ह्या कविता ह्या पुराणाला, शास्त्राला, ग्रंथाला आधारित कविता होत्या, अशा कविता. आणि तो राजा घाबरला, पाहिला आपल्याकडनं ब्रह्महत्या घडली, म्हणून त्याने श्रावणाच्या आई वडिलांना पाणी दिला, परंतु त्याने त्याला पाणी प्राशन केलं नाही. रागाने शाप दिला, राजा अरे आमचा एकुलता एक मुलगा तू निष्कारण त्याला मारला ना, त्या शोकाने आम्ही प्राण देतो, तूही त्या पुत्रासाठी तळमळून मरशील हो, तुला शेवटला कोणी पाणी पाजणार नाही. भागवतामध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे. कर्म हाती घेई झोळे, तेथे कुणाचे ना चाले, चौघे पुत्र दशरथा, अंती जवळी एक नव्हता. अरे 4 पोरं दशरथाला शेवटच्या घडीला होती, पण एक पण अंतकालाला उपयोगाला आला नाही. का तर 2 मुलं मामाच्या घरी होती आणि 2 वनवासाला निघून गेलेले होते. राम राम करून आणि त्या भिंतीवर डोकं आपटून प्राण सोडला. श्रावणाच्या आई वडिलांचा शाप विढाला विढाला विढाला. परंतु अशा वेळेला तो शाप लागला. परंतु त्यावेळेला असं सांगतात, ज्या राज्यामध्ये ब्रह्महत्या होत असेल, ज्या राज्यामध्ये गोहत्या होत असेल, ज्या राज्यामध्ये स्त्री हत्या होत असेल, ज्या राज्यामध्ये भ्रूण हत्या होत असेल, त्या राज्यामध्ये असं सांगतात अवर्षण पडतो. दशरथाकडनं हत्या घडली ब्राह्मणाची, त्या ठिकाणी 12 वर्ष दुष्काळ पडला.
जय राज्ये ब्रह्महत्या घडे, तय राज्ये पर्जन्य ना पडे, शुक्र धरिले पाणी आडे, अवर्षण पडे सर्व काळ. आणि अवर्षण म्हणजे दुष्काळ पडला. शेवटी शुक्राने सर्व मेघ अडवून ठेवले. मग त्यावेळेला दशरथ राजा स्वतःच्या सामर्थ्याने मेघावर स्वर्गात हल्ला केला. त्या ठिकाणी वृक्ष पर्व नावाचा दैत्य आणि त्याला मदत करण्यासाठी शुक्राचार्य त्यांचा गुरु यांचा फार त्या ठिकाणी युद्ध झाला. त्या युद्धामध्ये असं सांगतात की त्या दशरथाबरोबर त्याची पत्नी होती. कोण? कैकेयी. आता ज्या वेळेला युद्ध चालू असताना अचानक त्या शुक्राचार्याने त्या दशरथ राजाच्या रथाचा असच मोडून टाकला. आता जर रथातून राजा खाली पडला असता तर तिथं पराभव झाला असता. परंतु त्या कैकेयीने उखड निखळलेला चाक पकडला, त्याच्यामध्ये स्वतःचा हात घातला आणि त्या हातावर तिने चाक सावरला आणि त्यावेळेला युद्धामध्ये सर्व दैत्यांना हरवलं. ज्या वेळेला राजाचा विजय झाला, देवाने पुष्पवृष्टी केली, इंद्राने त्यावेळेला त्याला मिठी मारली, बृहस्पतीने त्याला आशीर्वाद दिला. त्यावेळेला पाहता तर दशरथाचं लक्ष कोणाकडे गेला? कैकेयीकडे गेला. म्हटले कैकेयी, अरे तुझ्यामुळे आज मला विजय प्राप्त झाला, बोल तुला पाहिजे ते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पाहिजे ते मागून घे 2 वर. ती सांगते महाराज मला आता गरज नाही, प्रसंगाच्या वेळेवर मला जे गरज असेल तेव्हा मागून घेईन. आणि मग या ठिकाणी देवांच्या कृपेने त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ आरंभ केला. त्याच्यासाठी असं सांगतात की उद्दालक ऋषीचा मुलगा, त्याचं नाव शृंग ऋषी, हा आणल्यानंतर त्याला त्या यज्ञाचा मुख्य जर करून आणि यज्ञ जर आरंभ केला तर तो यज्ञामधून जो मिळाला प्रसाद त्याच्यातून तुझ्या राण्याबरोबर राहतील, अशा प्रकारचा त्याला मार्ग सांगितल्यानंतर त्यावेळेला सर्व देवांनी दशरथ राजाला मदत केली आणि त्या अप्सरांनी त्या उद्दालक ऋषीचा मुलगा शृंग आहे त्याला भुलवून अयोध्येला आणला. आणल्यानंतर दशरथ राजाची एक मानस कन्या होती, त्याच्या भावाची त्याने एक मुलगी मांडीवर घेतली होती, कारण त्याला मूलबाळ नव्हतं ना. मग त्याने आपल्या भावाची कन्या, तिचं नाव शांता, त्या शांताला त्याने सरळ त्या शृंग ऋषीला देऊन आणि त्याचं लग्न लावून दिला. ही घटना ज्या वेळेला त्याच्या बापाला समजली शृंगाच्या, तो तावातावाने आला आणि तो आल्यानंतर उभांडकासी क्रोधाला भारी, अयोध्या भितरी विग्याला, आणि तो विभांडक ऋषीला फार क्रोध आला आणि तावातावामध्ये तो अयोध्येला आला. अयोध्येला आल्यानंतर विभांडकाला पाहिल्यानंतर दशरथ राजा सामोरा गेला, आदर सत्कार केला, सन्मान करून त्याला नगरामध्ये आणलं आणि त्याला चांगल्या प्रकारे आसनावर बसून आदरातिथ्य षोडशोपचारे पूजा केली. आणि तिथे पाहिला आपला मुलगा आणि सुनबाई यांचा थाटमाट पाहिल्यानंतर त्याला आनंद झाला आणि तो सर्व दुःख नाही का, पुत्र स्नुषा देखो नयनी आनंदला मनी नामा म्हणे. आणि पुत्र आणि ती स्नुषा म्हणजे सुनबाई पाहिल्यानंतर त्या विभांडक ऋषीला आनंद झाला आणि त्याने सांगितलं आता एक काम करा, ताबडतोब तुम्ही यज्ञाला सुरुवात करा, वशिष्ठ ऋषीला चांगला मुहूर्त विचारून यज्ञाला आरंभ करा, मीही तुम्हाला मदत करतो. आणि मग यज्ञाला आरंभ झाला. मुख्य यज्ञाचा अतिथी म्हणून त्या शृंगी ऋषीला बसवला आणि यज्ञ पूर्ण झाला आणि यज्ञातून मूर्तिमंत अग्नी तो यज्ञ पुरुष प्रकट झाला. हातामध्ये पायस पत्र घेतलं आणि शृंगीच्या हातामध्ये दिलं. शृंगीने देताना त्या यज्ञ पुरुषाने सांगितलं, हा जो प्रसाद आहे हा ताबडतोब राण्यांना वाटून भक्षण करा, नाहीतर वेल कराल तर काहीतरी संकट आल्याशिवाय राहणार नाही. त्याने तो पायस पत्र शृंगीच्या हातात दिला, शृंगीने वशिष्ठाच्या हातात दिला. वशिष्ठाने राजाला जवळ बोलावलं आणि राजाला सांगितलं तुमच्या पत्न्यांना 3 भाग करून 3 द्या. आता राजाने 3 भाग केल्यानंतर पहिला भाग त्याने दिला कौशल्याला. कैकेयीला राग आला, रागारागानच डोळे अशी मोठे मोठे करून बघायला लागले. माझ्या सामर्थ्याने याला देवांच्या ठिकाणी जाऊन विजय मिळाला, त्याच कृपेने हा यज्ञ पायात प्रसाद आहे, पहिला अधिकार माझा आता नाही, सवतीला पहिला दिला. ती रुसली. रुसल्याबरोबर परिणाम काय झाला? पिंड घारीने झरपिला, अंजना
कैकेयीच्या हातातून एका घारीने झडप मारून उचलला. कैकेयी ढसाढसा रडायला लागली. ओक्साबोक्शी रडत असताना शेवटी मोठी ती मोठीच मनाची असतात. त्या कौशल्याने तिला सांगितलं घाबरू नको. तिचा अर्धा भागात तिच्या पिंडाचा अर्धा भाग तिला दिला. सुमित्रीनेही तिथला अर्धा भाग तिला दिला आणि ह्यानी दोन्हीने अर्धा अर्धा प्राशन केला, भक्षण केला. पण हिला तो अर्धा अर्धा भागाचा काही गिलता येत नाही. शेवटी उदक मंत्राने वशिष्ठाने कसं तरी तिच्या गली उतरवला आणि मग कालांतराने त्यांना दिवस गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो प्रभाव गर्भवतीचा दिसू लागला. वशिष्ठाने दशरथ राजाला सांगितलं की दशरथा, वशिष्ठ म्हणे दशरथ राजाला काय सांगतो, गर्भवती असते तुझ्या राण्या, तुझ्या तिन्ही राण्या आता गर्भवती आहेत. तर शास्त्र म्हणे ऐसे पुसावे डोहाले, पुरवावे त्यांचे मनोरथ. शास्त्रामध्ये असं सांगतात की गर्भवती स्त्रीला तिचे काय, तिला गर्भामध्ये काय तिच्या इच्छा असतात ते तिला विचारावं लागतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात. म्हणून दशरथ राजाला सांगितलं तुझ्या पत्न्यांना आता जाऊन विचार, यांना डोहाले काय काय होतात त्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण करायची असते. आता दशरथाने विचार केला, सुरुवातीला आपण जी चूक केली ना आता तशी करायची नाही. म्हणून पहिल्यांदा कैकेयीच्या महालामध्ये आला. कैकेयीच्या महालामध्ये आला तर ती पलंगावर बसली होती. राजाला येताना पाहिल्याबरोबर लगेच पलंगावर झोपण्याचा सोंग घेतला आणि आडवी पडली. राजा आला, पलंगावर बसला, तिच्या केसांवर हात फिरवला आणि सांगितला, हे वेल्हाले, हे प्राणप्रिय, तुझी काय इच्छा आहे मला सांग. नामदेव महाराज सांगतात की अगोदरच सुंदरपणाचा तिला अभिमान होता आणि सुंदरपणा असून मध्ये गर्भिणी राहिल्यामुळे आणखीनच तिला त्याचा अभिमान झाला आणि त्यावेळेला ती एकदम तडफडून अशा प्रकारे बोलायला लागली, अद्वैतात बोलायला लागली. म्हटले मला तुमचं काही नको आहे, माझी एकच इच्छा आहे, लहानाला काय द्यायचं राजपद द्या आणि ज्येष्ठाला दिगंबराला पाठवून द्या की त्यांची खबर, त्याचा समाचार सुद्धा येता कामा नाही, असं माझ्या मनाला वाटतो. हे तिचं वेगळ्या प्रकारचं डोहाल्याची इच्छा ऐकल्यानंतर दशरथ राजाला फार दुःख झाला. जसा एखादा साप विंचवांच्या टोपलीमध्ये पडावा आणि विंचवांच्या दंशामध्ये तो जसा तडफडावा ना, तसा राजाच्या अंगाचा दाह झाला की म्हटली किती दृष्ट बाई आहे, अजून पण तिच्या मनाचं समाधान झालं नाही. तिथून राजा दुःखाने निघाला. तो सुमित्रीच्या महालामध्ये आला. सुमित्राने पाहिल्यानंतर राजाला आदर सत्कार केला, राजाला घरात आणलं महालामध्ये, त्याला शुद्ध पाण्याने अशा प्रकारे उटणं वगैरे सुगंध लावून ना तीर्थाने स्नान केलं, चांगलं अंग पुसलं, चांगले वस्त्र भरजरीत त्यांना अर्पण केली, तिलक लावला, अलंकार चढवले, पाटावर बसवलं, गळ्यात माळा घातली, अक्षोवन केलं आणि दर्शन घेतलं. राजा मागचं दुःख विसरला. विचारलं सुमित्रीला, काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे मला सांग. सुमित्री म्हणतो, मला काही नको, फक्त ज्येष्ठांची सेवा करायला मिळावी एवढाच माझ्या अंतःकरणामध्ये. हे ऐकल्यानंतर राजाला आनंद झाला. पुढे निघाला कौशल्याच्या महालामध्ये. कौशल्या ही भानावरच नव्हती हो, जिच्या उदरामध्ये अखिल गोड भगवान परमात्मा सामावलेला आहे, ती भानावर येईलच कशी. आणि ती एकदम निमग्न अशा प्रकारे चिंतन करीत बसली होती. तेवढ्यात दशरथ राजा गेला आणि तिला विचारलं, हे प्राणप्रिय, काय तुझी इच्छा आहे. दशरथ राजा विचारतो, दशरथाकडे तिचं लक्षच नाही आहे. ती त्याच निमग्न अशा त्या तेजामध्ये पूर्ण अशा प्रकारे भारावून गेलेली, तिचा तेज असा लखलखीत झालेला असा तो पाहिल्यानंतर दशरथाने अनेक प्रश्न विचारले, परंतु कौशल्या उत्तर देत नाही. शेवटी तिला भानावर आणण्यासाठी दशरथाने तिला सांगितले, कौशल्य, तुला माहिती आहे आपलं लग्न ठरलं बरोबर, पण लग्न ठरल्यानंतर ही गोष्ट रावणाला माहिती पडली. बरं, मग त्यावेळेला माझ्या बापाने, आज राजाने आपला लग्न कुठे लावला होता माहिती आहे तुला. म्हटलं अहो, भर समुद्रामध्ये एक मोठा जहाज घेतला होता, त्या जहाजावर आपलं लग्न लागला होता
आणि त्यावेळेला रावणाने त्या जहाजावर हल्ला केला, तो जहाज फोडून टाकला. त्यावेळेला तुला त्याने पळून एका बेटावर नेऊन ठेवली होती आणि मी त्या एका जहाजाच्या फुटलेल्या फलीचा आसरा घेऊन तिथपर्यंत आलो. त्यावेळेला तुझी ना माझी भेट त्या बेटावर झाली. तिथे येऊन ब्रह्मदेवाने आपलं लग्न लावलं. समजलं तुम्हाला? त्यावेळेला ती भानावर आली. कोण? कौशल्या. आणि मग रावणाचं नाव घेतलं तर चौताळली आणि म्हटले, एक काम करा, माझा धनुष्यबाण घेऊन या. कुठे रावण आहे त्याला मी आताच मारून टाकीन. सर्व वानरांना गोळा करा आणि त्या समुद्रावर काय करा, सेतू बांधा. कोण कोण आहेत त्यांना सर्वांना मी मारून टाकतो. अशी ती बडबडायला लागली. आणि रे धनुष्या मारीन रावणा, लंका विभीषणा हाती देईना. अंगद सुग्रीवा जांबुवंत वीरा, हनुमंता पाचारावा लवलाही. टाकोणी पर्वत बुजवारे समुद्रा, जावयासी पाय वाट करा. लंके माझी मोठे माजवीन कंदन, सोडवीन सुरवार बंधनातुनी. अशा प्रकारे ती बडबडायला लागली. अरे माझं धनुष्यबाण आणा, तो रावण कुंभकर्ण पुढे त्याला मी आताच मारेन. त्याने कसे 33 कोटी देव बंदिवासामध्ये टाकल्या, त्यांना सगळ्यांना मी सोडवून टाकेन. त्या अशा प्रकारे ती बडबडत असताना त्याला वाटलं, कोणाला? दशरथ राजाला. हिला मोठा भूत झोपलेला दिसतो, कारण ती भाषा तिला कळत नाही ना त्यांना. मग त्याने सांगितलं वशिष्ठ ऋषींना बोलवा. वशिष्ठ ऋषीने पाहिलं. वशिष्ठ ऋषी पण तिचा तो तेज पाहून डोले मिटून आणि त्याच्यामध्ये ब्रह्मानंदामध्ये विलीन झाले. त्यावेळेला वशिष्ठाला पाहिल्यानंतर दशरथ राजा सांगतो, हिचा भूत हिच्यावर उतर, याच्यावर उतरला वाटतं. आणि हा पण आता या कसं काय याच्यातून भूत सोडवावा. त्यावेळेला वशिष्ठ भानावर आले. म्हटले, वेडे यो भूत नाही, हा पंढरीचा भूत आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे. यो सगळ्यांना झडपतो, सगळ्यांवर मोहनी घालतो, असा मोठा भूत आहे यो. यो भूत तिच्यामध्ये दुसरा तिसरा नाही, अखिल कोण भगवान परमात्म्याचा भूत तिच्यावर चढलेला आहे. तुला त्याच्यातला कळत नाही. ती जे जे शब्द बोलतो ते सगळे खरे होणार आहे. आणि मग अशा वेळेला तो दिवस जवळ आला. कोणता दिवस आला? अभंग पाठ आहे का तुमचा? आपण असाच बोलून घेऊ. पवित्र हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. चैत्र शुक्ल पक्ष हे नवमी, उहे सुरवार ओमे. माध्यान्नासी दिनकरा, पळभर होये स्थिर. धन्य धन्य मी त्रिभुवनी, माझ्या वंशे चक्रपाणी. आणि मग नाही कौशल्यसी भान, गर्भी आले नारायण. आणि कौशल्याला भान राहिलेला नाही. शेवटचं चरण बोला. आयोनी संभव, बोला. संभव प्रगटला हा राघव. शुक्ल पक्ष हे नवमी, सुरवर उभे उमी. उमी म्हणजे अवकाशामध्ये सर्व देव हातामध्ये पुष्पवृष्टी घेऊन
आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या अवताराचे सगळे काय पाहतात, वाट पाहत बसलेले आहे. आणि अशा वेळेला नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे अशा प्रकारा नामयाचा स्वामी प्रकटला. कुठल्या प्रकारचा अयोनी संभव नव्हे काही श्रम, आणि नामयाचा स्वामी प्रगटला. त्याप्रमाणे भगवान प्रभू रामचंद्र श्रीरामचंद्र भगवान की. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचा त्या दिवसाला अवतीर्ण झालेला आहे. आणि तो प्रभू रामचंद्रांचा तो अवतार कार्य त्या अयोध्येमध्ये चालू आहे. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी नामस्मरण गजर चालू आहे. हरे श्रीराम जय राम जय जय राम. 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 राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. श्री हर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. देवी कागाबाई ललिता पंडिता देवी कागाबाई. राम वेलो वेला मे गाऊ राम वेलो वेला मे गाऊ. राम वेलो वेला मे गाऊ. राम वेलो वेला मे गाऊ. स्वप्ने ते दुःख कोणी नामे खेळोला. स्वप्ने ते दुःख कोणी नामे खेळोला. रामाचा जय भय सुटले कळकाला. 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 राम वेलो वेला मे गाऊ. 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 तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तया गर्भवासा येडे जाणे खुंटाले. 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 राम वेला वेला मे गाऊ बिये. राम वेला वेला मे गाऊ बिये. ललिता कालिता देवी कागाबाई. ललिता कालिता देवी कागाबाई. राम वेला वेला मे गाऊ बिये. राम वेला मे गाऊ बिये. सियावर रामचंद्र की जय. जय विठाल जय.